यानंतर बघूया कंसाने अंतरित केलेला कोन. समजा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा AB अशी आहे की ज्यामध्ये केंद्रबिंदू O हा समाविष्ट नाही. तर केंद्रीय कोन AOB ने लघु कंस APB हा अंतरखंडित केला आहे आणि मापकंस APB बरोबर मापकोन AOB. आता याच जीवेशी म्हणजे जीवा ABशी निगडीत असलेला विशाल कंस ACB बघूया. कोन ACB ने कंस APB अंतरखंडित केला आहे. अशा वेळेला मापकोन ACB बरोबर 1/2 मापकोन AOB. याला म्हणायचं आंतरलिखित कोनाचं प्रमेय. म्हणजेच आंतरलिखित कोनाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं आणि म्हणूनच मापकोन ACB बरोबर 1/2 मापकंस APB. त्याचप्रमाणे अर्धवर्तुळाने अंतरित केलेला कोन हा काटकोन असतो. म्हणून या ठिकाणी BC हा आहे वर्तुळाचा व्यास आणि म्हणून कोन BAC बरोबर 90 अंश. दुसरा गुणधर्म, एकाच कंसाने अंतरित केलेले कोन एकरूप असतात आणि म्हणून या ठिकाणी मापकोन BAC बरोबर मापकोन BDC बरोबर मापकोन BMC. या ठिकाणी सर्व कोनांचे अंत्यबिंदू समान आहेत हे लक्षात घ्या. यानंतरचं उदाहरण, आकृतीत दाखवल्याप्रमाणे जीवा RS आणि जीवा PQ यांना समाविष्ट करणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना A या वर्तुळाबाहेरच्या बिंदूमध्ये छेदतात. जर मापकंस PCR बरोबर 26 अंश आणि मापकंस QDS बरोबर 48 अंश तर कोन AQR, कोन SPQ आणि कोन RAQ चे माप काढा. पहिल्यांदा रेख RQ जोडला. मापकोन PQR बरोबर 1/2 मापकंस PCR अंतरलिखित कोनाचे प्रमेय. म्हणून मापकोन PQR बरोबर 1/2 गुणिले 26 म्हणून मापकोन PQR बरोबर 13 अंश. म्हणजेच मापकोन AQR बरोबर 13 अंश कोनाचे नाव बदलले. विधान 1. आता रेख PS जोडला. मापकोन SPQ बरोबर 1/2 मापकंस SDQ अंतरलिखित कोनाचे प्रमेय. म्हणून मापकोन SPQ बरोबर 1/2 गुणिले 48 म्हणून कोन SPQ बरोबर 24 अंश. विधान 2. यानंतर कोन PSR एकरूप कोन PQR एकाच कंसातले कोन एकरूप. म्हणून मापकोन PSR बरोबर 13 अंश म्हणून मापकोन PSA बरोबर 13 अंश कोनाचे नाव बदलून. आता कोन SPQ हा त्रिकोण SPA चा बाह्यकोन आहे आणि म्हणून बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार मापकोन SPQ बरोबर मापकोन A अधिक मापकोन PSA. म्हणून मापकोन A बरोबर मापकोन SPQ वजा मापकोन PSA बरोबर 24 वजा 13 बरोबर 11 अंश आणि म्हणून मापकोन A बरोबर मापकोन RAQ बरोबर 11 अंश. म्हणून मापकोन AQR बरोबर 13 अंश, मापकोन SPQ बरोबर 24 अंश आणि मापकोन RAQ बरोबर 11 अंश. आता बघूया चक्रीय चौकोन आणि त्याचे गुणधर्म. दिलेले बिंदू जर एकाच वर्तुळावर असतील तर त्यांना म्हणायचं चक्रीय बिंदू आणि ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू चक्रीय बिंदू असतील त्या चौकोनाला म्हणायचं चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. या ठिकाणी चौकोन ABCD
हा चक्रीय चौकोन आहे, म्हणून कोन BAD अधिक कोन BCD बरोबर 180 अंश आणि कोन ABC अधिक कोन ADC बरोबर 180 अंश. चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्याशी संलग्न असणाऱ्या कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. या ठिकाणी ABCD हा आहे चक्रीय चौकोन. याच्यामध्ये बाजू DC ही E पर्यंत वाढवली आहे. या ठिकाणी कोन BCE हा आहे चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन आणि म्हणून कोन BCE बरोबर कोन BAD. प्रमेय: रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. या ठिकाणी बिंदू B व C हे रेषा ADच्या एकाच बाजूला आहेत. कोन ABD एकरूप कोन ACD आहे, म्हणून बिंदू A, B, C, D एकाच वर्तुळावर आहेत, म्हणजेच चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. यानंतर आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय. या ठिकाणी O केंद्र असलेलं वर्तुळ आहे. कोन ABCचा शिरोबिंदू B हा या वर्तुळावर आहे. रेषा BC ही या वर्तुळाला B बिंदूमध्ये स्पर्श करते, म्हणजे ती आहे वर्तुळाची स्पर्शिका. त्याचप्रमाणे रेषा BA ही वर्तुळाला A बिंदूमध्ये छेदते, म्हणून ती आहे वर्तुळाची छेदिका. बिंदू E हा कोनाच्या अंतर्भागात आणि बिंदू F हा कोनाच्या बाह्य भागामध्ये आहे. अशा वेळी कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AEB. स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाचं पर्यायी विधान: वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्शबिंदूतून काढलेली जीवा यातील कोन त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात अंतर्लिखित केलेल्या कोना एवढा असतो. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADB बरोबर कोन ATB. स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास: वर्तुळाच्या जीवेच्या एका अंत्यबिंदूतून जाणारी एक रेषा काढली असता त्या रेषेने त्या जीवेशी केलेल्या कोनाचं माप त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. या ठिकाणी जर कोन PQR बरोबर 1/2 माप कंस PSQ असेल किंवा कोन PQT बरोबर 1/2 माप कंस PUQ असेल तर रेषा TR ही वर्तुळाची स्पर्शिका असते. यानंतरचं उदाहरण आहे, समजा दोन वर्तुळ परस्परांना बिंदू A मध्ये स्पर्श करतात. बिंदू A मधून जाणारी एक रेषा एका वर्तुळाला बिंदू P आणि दुसऱ्या वर्तुळाला बिंदू Y मध्ये छेदते, तर दुसरी रेषा एका वर्तुळाला Q आणि दुसऱ्या वर्तुळाला X मध्ये छेदते. तर सिद्ध करा PQ समांतर XY. दिलेल्या वर्तुळामध्ये रेषा AB ही आहे स्पर्शिका, तर रेषा PY ही आहे छेदिका आणि म्हणून कोन BAP एकरूप कोन PQA, एकांतर वर्तुळखंडात झालेले कोन एकरूप. त्याचप्रमाणे या दुसऱ्या वर्तुळामध्ये AB ही स्पर्शिका आणि PY ही आहे छेदिका आणि म्हणून कोन CAY एकरूप कोन YXA. परंतु कोन BAP एकरूप कोन CAY परस्पर विरुद्ध कोन आणि म्हणून कोन PQA एकरूप कोन YXA, कारण PQ आणि XY यांना QX या छेदिकेने छेदल्यामुळे झालेले व्युत्क्रम कोन.
आणि म्हणून रेख PQ समांतर रेख XY व्युत्क्रम कोन कसोटी. या ठिकाणी दोनही वर्तुळ परस्परांना बाहेरून स्पर्श करतात असं आपण गृहीत धरलं आहे. समजा दोन्ही वर्तुळ आतून स्पर्श करत असतील तर या दोनही वर्तुळांच्या स्पर्शबिंदू A मधून सामायिक स्पर्शिका BC काढली आणि रेषा AXP आणि रेषा AYQ या आहेत छेदिका. आता लहान वर्तुळामध्ये रेषा AB ही स्पर्शिका आणि रेषा AX ही आहे छेदिका. म्हणून कोन BAX म्हणजेच कोन BAP बरोबर कोन XYA एकांतर वर्तुळखंडात झालेले कोन विधान 1. त्याचप्रमाणे या दुसऱ्या मोठ्या वर्तुळामध्ये कोन BAP एकरूप कोन PQA विधान 2. आणि म्हणून विधान 1 आणि 2 वरून कोन XYA एकरूप कोन PQA, कारण हे दोनही कोन रेषा PQ आणि रेषा XY यांना छेदिका AQ ने छेदल्यामुळे झालेले संगत कोन आहेत. म्हणून PQ समांतर XY समांतर रेषांची संगत कोन कसोटी. जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. एकाच वर्तुळाच्या AB आणि CD या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू E मध्ये छेदत असतील तर AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. रचना. रेख AD आणि रेख BC काढले. सिद्धता. त्रिकोण ADE व त्रिकोण CBE मध्ये कोन AED एकरूप कोन CEB सामायिक कोन. कोन DAE एकरूप कोन BCE एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन. म्हणून त्रिकोण ADE समरूप त्रिकोण CBE कोको कसोटी. म्हणून AE छेद CE बरोबर ED छेद EB समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. म्हणून AE गुणिले EB बरोबर CE गुणिले ED. स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय. या ठिकाणी रेषा PB ही आहे वर्तुळाची छेदिका तर रेषा PT ही आहे वर्तुळाची स्पर्शिका. म्हणून PA गुणिले PB बरोबर PT वर्ग. याला म्हणतात स्पर्शिका छेदिका गुणधर्म. पुढचं उदाहरण. दोन वर्तुळ परस्परांना A आणि B बिंदूत छेदतात. रेख AB ही दोन्ही वर्तुळाची जीवा आहे. C हा दोन्ही वर्तुळाबाहेरचा रेषा AB वरचा बिंदू आहे. बिंदू C मधून वर्तुळाला स्पर्शबिंदू M आणि स्पर्शबिंदू N मध्ये स्पर्शिका काढल्या तर सिद्ध करा की CM बरोबर CN. या ठिकाणी एका वर्तुळाची स्पर्शिका आहे CM आणि त्याची छेदिका आहे CBA. या दोनही रेषा परस्परांना C बिंदूत छेदतात. पक्ष आणि म्हणून परस्परांना छेदणाऱ्या स्पर्शिका आणि वृत्तछेदिका यांच्या गुणधर्मानुसार CM वर्ग बरोबर CA गुणिले CB विधान 1. त्याचप्रमाणे या दुसऱ्या वर्तुळाच्या संदर्भात CN ही आहे स्पर्शिका आणि CBA ही आहे छेदिका आणि म्हणून CN वर्ग बरोबर CA गुणिले CB विधान 2. आणि म्हणून CM वर्ग बरोबर CN वर्ग विधान 1 व 2 वरून. म्हणून CM बरोबर CN.